शिवा महाराजा जय महाराजा. बारावाटीचा महाराजा कालबादप्रमाणे याही वर्षी शिवप्रेरणा ज्ञानामृत कवडी यांच्या वतीने या बाळगोपाळांनी ही वार्षिक सहल निवडलेली आहे महाराजा. तर या वर्षी सहल सुखरूपपणे आणि सोयीस्करपणे सक्सेसफुल होऊ दे रे महाराजा. जय महाराजा. आतापर्यंत सगळ्यांची जशी काळजी घेतली आणि सगळ्यांवर जसं प्रेम दाखवलंस तसं या ट्रिप मध्ये सुद्धा दाखवले महाराजा. जय महाराजा. आणि जसे हे बाळगोपाळ त्यांच्या घरातून इलेले असत आणि इथून पुढे जाऊचे असत तसा सुखरू आणि समाधानी त्यांच्या घरी परत आणले महाराजा. जय महाराजा. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग चालू झालाय. आता सध्या तरी आम्ही काळ्या चौकीवरनं निघालोय. स्वप्नील नमस्कार मंडळी. तर स्वप्नील कुठे चाललोय आपण? आपला ट्रेक कुठे चाललाय? आता आपण ऍक्च्युली निघालो आहे जे स्वराज्याचं कारागृह म्हणून फेमस आहे. व्याघ्रगड सुद्धा म्हणतात त्याला, अशा वासोटा किल्ल्यावर. आणि बस बघताय ना, एवढेच नाही, मागे अशी टोळी आहे. प्रत्येकाकडे जाऊया. आईच्या गावात कंडक्टर 2 जुलै. है दीवाना हो हो दिल ना किसी से लगाना हो हो झूठे हैं प्यार के वादे सारे झूठे हैं यार की रस्में. या बस मध्ये आशिक सुद्धा आहे. मैंने जिसे पूछा उसी ने यारो मेरा दिल तोड़ा तोड़ा तन्हा तन्हा छोड़ा. हे मागचे दिसत नाही, मागचे दिसत नाही. हे दुसरं गाणं बोला, चांगलं गाणं बोला, चांगलं हॅपी गाणं. किती आहे? ही मस्ती चालू झाली आता. येस स्वप्नील, बोला. येस कुठे आता झालं? आपण हो हां, वासोड्याला निघालेलो आहोत आणि हा इकडून आपण राईट मारला. हो हां. बाय द वे, मी फर्स्ट टाइम अटल सेतूवरनं चाललोय. काय बोलतो? येस पहिल्यांदा? येस फर्स्ट टाइम परत. लेट्स मेक इट मेमोरेबल. येस. मस्तपैकी झिंगाट डान्स झालेला आहे. भरपूर मजा केलेली आहे आम्ही. काय कसं काय नाचलो, पण ठीक आहे. आता आम्ही सध्या तरी आहोत खेड शिवापूरच्या पुढे जे मॅकडॉनल्ड्स आणि श्री दत्त स्नॅक्स इथे मॅकडॉनल्ड्स पण आहे, श्री दत्त स्नॅक्स पण आहे आणि पेट्रोल पंप पण आहे. पण जे कॉमनली जे लोक थांबतात ती मागे थांबतात आणि हे थोडंसं पुढे. टायमिंग झाला आहे 3:30 नाही 2:30 आणि पोरं इकडे थंडीची गरमागरम चहा पित आहे. थंडी वाजते वाटतं. चेहरे बघा प्रत्येकाचे नाचून नाचून दमलेत. तू झोपलेलीस. आणि इथे बाकी सगळं बंद आहे. मॅकडॉनल्ड्स फक्त चालू आहे आणि हे ज्यूस सेंटर इथे चालू आहे जिथे चहा पण मिळतो.
आता चहा पिऊया आणि पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. भेटू आता डायरेक्ट सकाळी. ए काय 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 अरे लिहून ठेवा. ते पडलंय. क्लोजच आहे. क्लोजच आहे ते. असं नीट लावून ठेव. बंद आहे असं नाही. पोरं ओ माय गॉड. नाही रडू नको रडू नको. नाही रडू नको. भेटूया सकाळी. रात्रीच्या एपिक राईड नंतर अशी मॉर्निंग. कोयना धरणाचं पाणी आणि आम्ही जस्ट पोचलोय. खूप थंडी आहे खूप. आल्या फोटोग्राफी. ओंकार किती थंडी आहे? 14 आहे ना एवढी. असं केलं की हे बघ दिसतंय सगळे. आणि फुलॉन अजून सनराईज झाला नाही वाटतं है ना? नाही झालंय मागे झालंय. इकडे झालंय. इथून सनराईज होतोय. हात गार पडलेत. एवढी थंडी आहे. सो गुड मॉर्निंग. हा व्ह्यू बघून आम्ही खूप तृप्त झालोय. आणि ते तर इथे कॅम्पफायर लावलंय. सगळे कॅम्पफायर घेत आहेत इथे. बापरे. गुडगुड 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 गुडगुड. बाय मला आदित्यला काही येत नाही. मुली जाता त्यातल्या ठीक आहे. आलं ना हे व्हिडिओ. आलं हे व्हिडिओ मध्ये. खरंच तिच्यात होप आहे. शेकोटी घे म्हणे बोचाला शेकोटी लाव. सगळ्यांचा नाश्ता झालाय आणि आम्ही नाश्ता इथे केला होता. आणि हीच आमची कॅम्प साईड आहे. तिकडे त्यांची कॅम्प साईड आहे. त्यांनी 3-4 कॅम्प लावलेत ऑलरेडी आणि आता सगळे तयारी करतात. मागून असा सनराईज होतोय. आजचा जो ट्रेक आहे तो वासोटा किल्ल्यावरती आहे. गाईड आपल्याला खूप काय सांगतील. आणि मला तरी एवढंच माहिती की स्वराज्याचं कारागृह म्हणून ह्या वासोटा किल्ल्याची ओळख होती. आणि भरपूर घनदाट जंगल. त्यामुळे असेही म्हणतात की मोगलांना हा किल्ला कधी सापडला नाही. तो बघूया किती घनदाट जंगल आहे. ब्लॉग्समध्ये तर भरपूर बघितले. बघूया. आणि सकाळी एवढी थंडी होती भाई. हात गारटले होते सगळ्यांचे. तोंडातून वाफा निघत होत्या. आत्ता जरा बरं. आता ऊन येत आहे म्हणून जरा बरं वाटतंय. पोरं लहान होतात. किती लहान होतात बघा. हे बघा बाबा. पोरं किती ते लहान होतात. इथे झोपाळा पण आहे. आणि एस्थेटिक अशी फोटोग्राफी करायला पण छान जागा आहे. इथे असा दरवाजा पण ठेवलाय. हा एक ठीक आहे. काय हा सगळ्यांचे हे काय सगळे रेडी. एक करून रेडी होत आहेत सगळे. इथे आम्ही आमची कॅम्प साईट बुक केली आहे.
वासोटा 10,000 ॲग्रो टुरिझम. चांगलं आहे इथे. सकाळी सकाळी आम्हाला चार्जिंग पोर्ट पण मिळाले. सगळ्यांनी आपापले फोन चार्ज करून घेतले. नाश्ता पण आहे, चहा पण आहे. चला ट्रेकला सुरुवात. पण ट्रेकची सुरुवात जरा वेगळी होते. पहिली बोट राईड करायची आणि मग पुढे ट्रेक करायचा. तर ह्या आमच्या 2 बोटी आहेत. हे 2 बोटींमध्ये बसून आम्ही जाणार. एवढी पब्लिक आहे. ओके, मला पण सेम प्रॉब्लेम आहे. स्वप्नील अरे हे घे. आपण दुसरा व्लॉग आला. वाय नॉट. तू तुझ्या व्लॉग मध्ये तू सोडून बाकी लोकांना पण दाखवत जा यार. व्लॉग दाखवायचं तरच यायचं, हे नाही तर घे. यायचं नाही. पूर्ण व्लॉगच दाखवणार. या व्लॉग मध्ये तू स्वतःला दाखवू नकोस. अजिबात सिनरी दाखवणारच नाही. स्वतःला कमी दाखवशील आणि आवाज असशील तेवढा तुझा व्लॉग हिट होईल. हिट तुला 2K नाही 10K मिळतील लगेच. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. चांगलेच मी मुद्दा आणतो तुम्हाला घ्यायचा आहे. मला पाळणा चालू झालंय आहे. तुम्ही गडावरती घेऊन जायचं तेवढं प्लास्टिक तुम्हाला तुमच्या ही एंट्री गेट आहे. डिपॉझिट येतात. जर तेवढे कमी आणि घेऊन आलात तर तुम्हाला त्याचा काही फाईन इथे काही सूचना आहेत. त्या डिपॉझिट. ठीक आहे. इथे तुम्ही मद्यपान वगैरे काही करू शकत नाही. मनीष दादा हाय. ते हा तू काय बोलत होता सायमल्टेनियस प्लास्टिकचं. सो इकडे ऍक्च्युली असा नियम आहे की जेवढं पण प्लास्टिक इकडे ऍक्च्युली असा नियम आहे की जेवढं पण प्लास्टिक तुम्ही तुमच्यासोबत गडावर घेऊन आलाय तेवढं प्लास्टिक तुम्हाला घेऊन जायचं असतं. त्यासाठी हे इकडे आपल्याकडे मिनिमल डिपॉझिट घेतात आणि जर समजा तुमच्याकडून काही प्लास्टिक गडावर राहून गेलं किंवा तुम्ही कचरा केला गडावरती तर त्या डिपॉझिट्समधले जे फाईन आहे तो तुमचा तो तुम्हाला डिडक्ट केला जातो. So तेच आपल्याला इकडे आता सांगितलं जात आहे. आणि हा पहिला एंट्री गेट आहे. इथून पहिला व्हेरिफिकेशन होणार. तुमच्याकडे किती काय आहे ते सगळं बघितलं जाणार आणि मग तुम्हाला सोडलं जाणार. आणि आज वीकेंड आहे म्हणून इथे पूर्ण गर्दी आहे. एवढी गर्दी आहे बघू शकता. इथे आता असं चेक करतायत. 3 प्लास्टिक 1 बॉटल. आणि हे अति उत्साही माणसं आपल्याकडे. तर लक्षात ठेवा की जेवढे पण घेऊ नका ना या, पण जेवढे पण प्लास्टिक आणताय ते सोबत घेऊन जात आहेत ते प्लास्टिकच्या गोष्टी परत आणायच्या आहेत. खाऊ हिच्याकडे प्लास्टिक डॉक्टर आहे भाई. हे माझं नाही येते. डॉक्टर के पास प्लास्टिक हे ही जशी मोहीम या गडावर केली तसं मला वाटतं की प्रत्येक गडावर झालं पाहिजे. आणि इथे प्रत्येकाची नोंद करतायत. 2 बॉटल वस्तू आपण वरती नेतो.
पावलांच्या ठशांशिवाय इथे काही ठेवू नका. सुखद आठवणींशिवाय इथे काही येथून काही नेऊ नका. थोड्या वेळाने ट्रेकच्या नंतरची हालत. येस किसू. किसू तुम्हाला अगं पुढचा वाला तू मरून जा. परत retake. टेक 2. ए उभा घे आम्हाला रील टाकायची. हे देवा. येस राजे महाराज हे प्रजेच्या फायद्यासाठी कामं करतात, जे की ऍक्च्युली कोणताच राजा महाराजा प्रजेच्या फायद्यासाठी काम नाही करत. राजा असं वाटतं. एकदम मस्त ट्रेक आहे. अजिबात चढ नाही, आतापर्यंत जरी चढ नाही लागलाय. अजिबात नाही, अगदी ट्रेल आहे एकदम एवढं बोलू शकतो. खूप म्हणजे थंडावा आहे इथं आता. आणि ऍक्च्युली आता किती वाजले? दुपारचे 12 ऑलमोस्ट. दुपारचे 12 वाजले, प्रॉपर 12. तुम्ही ऊन बघू शकता किती आहे. घाम पण येत नाही. अजिबात नाही ऊन. एवढी झाडं आहेत ना आजूबाजूला, आणि ती पण इतकी उंच आहेत, अशी असं वर मान केल्याशिवाय दिसतच नाही ते पूर्ण. आणि ह्या जंगलात विहार करणारी ही माकडं. आणि इथे भरपूर गंभीर चर्चा चालू आहे. गडकिल्ले, महाराज, इतिहास, ज्यांना ज्यांना जे माहिती आहे ते सांगतात. आता खाली सुद्धा गाईडने आम्हाला इन्फॉर्मेशन दिली की ह्याचं नाव व्याघ्रगड होतं. काय अभेदा? व्याघ्रगड. आणि त्यांनी सांगितलं की इतिहासात यांच्या दोनच नोंदी आहेत. एक म्हणजे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं की कारागृह म्हणून, म्हणजे जेल. आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अजिंक्यताराला आजारी होते, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी इकडच्या एका वैदूला आणि वनस्पती हे घेऊन अजिंक्यताराला गेले होते. जर तुम्हाला बघायचं असेल तर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत ते खूप छान प्रकारे दाखवलंय. एकदा प्लीज बघा. आणि आत्ता मला पायऱ्या लागले. हा दुसरा टप्पा. आमचे माकडं बघा कसे चढत आहे. हा ऍक्च्युली हा डिफिकल्ट पॅच आहे थोडा, आणि इथून सोपा पॅच आहे. आम्ही आता एका ठिकाणी आलोय. ठीक आहे, हा रस्ता इथून येतो डायरेक्ट पुढे, आणि नागेश्वर सोळका इथून आहे. 2 किलोमीटर मध्ये इथून महाबळेश्वरला जाते नागेश्वर सोळका, आणि हा असोटा. आदित्य काहीतरी बोलत होतास. हे घनदाट अरण्य आम्ही पार करून एवढं मोठं असं पॅच आम्ही कव्हर केलंय. तुम्हाला जर दिसत असेल जी नदी तिथे संपते त्या पॉइंट पासून आता आम्ही इथे आलेलो आहेत.
कमीत कमी किती असेल, एक 15-20 किलोमीटर झालं असेल है ना. तेवढंच. म्हणजे हे कोयना धरण आहे, तिथे आम्ही उतरलो या पॉइंटला, आणि तिथून एवढ्या जंगलामधून येऊन 10 डोंगर चढतोय, आणि अजून 10-15 ऑलमोस्ट 10 मिनिटं बाकी आहेत, आणि नंतर आम्ही गडावर. सो हा डाऊट होता की ह्या किल्ल्याला कारागृह असं का म्हणतात, तर एवढी चढाई करून आता हे समजलं की का ह्या किल्ल्याला स्वराज्याचं कारागृह अशी ख्याती दिली होती. येस. आणि ऑलमोस्ट 1:45 झालंय, आत्ता आम्हाला ऊन लागतंय. आता डोक्यावरती सूर्य आलाय आणि थोडं तापायला लागलंय, पण पोचू गडावर सुखरूप. चला. ह्या लोकांनी व्हिडिओ काढलेले. चल मुक्ता, शेवटचे 2च मिनिटं. काय लिटरल तू बघू शकते 2 मिनिटं. ऑलमोस्ट देअर. ऍक्च्युली शेवटचा टप्पा आहे. सकाळी इथून ट्रेक चालू केलेला, हा एवढा ट्रेल, हा डोंगर असा करत करत इथपर्यंत आलो, आणि आता ह्या पायऱ्या लागल्या दगडात कोरलेल्या, या डायरेक्ट महादरवाजापाशी जातात. धर ना हाताने, धरायला काय होतं. म्हणायला मिळणार मला एकदम लागलाय, पण ह्या व्ह्यूसाठी काहीही. काय मुक्ता? येस. ह्या मागच्या व्ह्यू साठी काहीही. या पायऱ्या क्रॉस केल्या की हा महादरवाजा लागतो, जो सध्या तरी पडक्या अवस्थेत आहे. अरे चढून हे बुरुज आहे, आणि हे मला वाटतं दरवाजा अडकवण्यासाठी एक खड्डा केलाय. झालं महादरवाजा, गडावर आलो आपण. मुक्ता, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. फायनली मनीषा, फायनली आलो आपण. आली. हे दरवाजाचे काही अवशेष, आणि वासोटा किल्ला. सर, चेहऱ्यावर आनंद बघा, चेहऱ्यावर आनंद. मुक्ता चेहऱ्यावर आनंद. फायनली मुक्ताने गड सर गेला. आता ऍक्च्युली आम्ही लास्ट आहोत. बापरे बाप, खूप गर्दी आहे, पण फायनली वासोटा किल्ला. आणि इथे काही अवशेष आहेत. आणि येतानाचे जातानाचे कपडे. हा, स्टार्टिंग व्हिडिओच्या अगदी बोटीत बसण्याच्या आधीचे अवस्था बघा. आणि आता ठीक आहे, ये फुल ऑन. फायनली खूप वेळानंतर आपली सगळी पब्लिक दिसलेली आहे. फायनली दादा ब्लॉगर. आलेली आहेत. ऑलमोस्ट 2 तासाचा ट्रेक. हे ऍक्च्युली बिफोर आफ्टर कम्पेअर करा. इथे 2 क्लिप टाकेन, बिफोर आफ्टर. पहिल्या ग्रुपला ट्रेक कम्प्लीट करायला अप्रॉक्सिमेटली 2 तास लागले. दुसऱ्या ग्रुपला 2 तास. सगळ्यांनी ट्रेक कम्प्लीट केलेला आहे. हा, चला. सर्वात महत्वाचं, ही वरपर्यंत आली आहे. भाई लोक विषयाचं थांबवून आलो आहे, घेऊन आलो हिला. मग आता याच्या पुढे गड एक्सप्लोर करा. हा, नाही, एकत्र. तर मग इथे दोन्ही एकत्र ब्लॉग चालू आहेत. तर मग आता वनभोजनाचा टाइम झालेला आहे. ट्रेक लीडर आमचे
खरं तर खूप भूक लागलेली आहे. आता भरपूर भूक लागली त्यामुळे आधी आता इथे आता जेवून घेऊ. वनभोजन करणार. आणि मग पण त्याच्यानंतर, वनभोजन कुठून आणला? हा, वनभोजन कुठून आणलं? जिथे आम्ही कॅम्पसाईट, तर आपली जी कॅम्पसाईट आहे बामनोलीला, Yes. तिकडून त्या दादांनी आम्हाला टिफिन्स पॅक करून दिलेले आहेत. आणि ते पण कसे? ते टिफिन्स आम्ही घेऊन असे. आलेलो आहोत तिकडे. तुम्ही बघू हे जो तेल काढलं सेकंड व्हिडिओ मध्ये. असं कसं? तर ते टिफिन्स पॅक करून आम्ही गडावर घेऊन आलेलो आहे आणि आम्ही लंच करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर जो उर्वरित गड आहे तो एक्सप्लोर करू आणि परतीच्या Yes. प्रवासाला सुरुवात करू. तर मग जेवण, गडपेरी, जेवून रिटर्न. घेऊया. दुपारचं जेवण, चपाती, भाजी, यात संत्रे आहे, पाणी, आणि अगदी छान पॅकिंग करून दिले त्यांनी. फॉईल पेपरमध्ये चपाती, डब्यात भाजी. खाऊया आता. काय काय हे? राजमहल. हे राजमहल. अच्छा, काय राजेशाही लोक आहेत राजमहल मध्ये जेवायला बसलेत. तर हे आपले काका आहेत, ट्रेकचं इन्फॉर्मेशन देत, गडाची इन्फॉर्मेशन देत आहेत ती पूर्ण. आणि हे आपल्या सोबतच ट्रेकला आले. हे हनुमानाचं मंदिर. चल, आणि खूप छान आहे मंदिर. इथे बहुतेक ही विहीर आहे. हो, विहीर आहे. काय हे? जुनं जेल होतं. जुनं जेल आहे. कारागृह. कारागृह म्हणजे फुलसुंदर जाऊन बघ कसं वाटतंय. ते आत जाऊ नका जास्त. हे जुनं जेल आहे. इमारत बघता आहात. माहिती ही जुन्या काळातलं जेल त्याला कारागृह कोणाला पाया पडायचं हे महादेवाचं मंदिर आहे. ही कारागृहाच्या बाजूचीच वास्तू शिव मंदिर आहे. आणि आता काही लोक आतमध्ये जाऊन पाया पडतात. तिकडे याच्या मागे जो आहे ना, तो कोण? तो हे नागेश्वर महादेवाचं मंदिर. थेंब गळत असतात. थेंब गळत असतात नॅचरली. जसं मी सांगितलं की मोर्टार, दोन दगडांना जोडण्यासाठी सिमेंट जे असतं ना, त्याच्यासाठी आपण जुन्या काळात चुना वापरायचो. तर तो चुना तयार करण्यासाठी हा चुन्याचा घाणा होता पूर्णपणे. या पूर्ण चुन्याच्या घाण्यामध्ये जे मोर्टार आहे, चुना जो आहे तो क्रिएट केला जायचा आणि त्याच्या दोन दगडांच्या मध्ये त्याला टाकून दोन दगडांना सिमेंट सारखा या चुन्याचा वापर केला जायचा. पाण्याचे टाकं ऍक्च्युली लोक याच्याकडे फक्त असंच लक्ष देतात की पिण्याच्या पाण्याची एक जागा आहे गडावरती, पण ह्या पाण्याच्या टाक्याचं इम्पॉर्टन्स असं आहे ना, जर हे गडावरती नसेल तर तुम्ही गड लढवू शकत नाही. सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स जर गडावरती कोणत्या गोष्टीची असेल ती पिण्याच्या पाण्याची आहे. जर गडावरती पिण्याचं पाणी असेल तर तुम्ही गड 6 महिने 1 वर्ष लढवू शकतात. पण जर गडावर पिण्याचं पाणीच नसेल तर तुम्ही कसा गड लढवणार? त्यामुळे शिवाजी महाराज काय करायचे, कोणताही नवीन गड उभा केला किंवा त्याला दुरुस्त केला, एक गोष्टीची काळजी नेहमी घ्यायची की गडावर कमीत कमी 1 पेक्षा जास्त पिण्याच्या पाण्याची टाकी असते, जेणेकरून एक सुकलं तरी दुसऱ्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून आपण पाणी पिऊ शकतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं महत्त्व या हिशोबाने फार होतं की जर समजा कधी गडावरती आक्रमण झालं तरी पाण्याची प्रॉब्लेम गडावरती होऊ नये. तर आता हा आहे इथून, म्हणजे त्या बाजूने महाद्वाराच्या वरतूनच अशी वाट एक येते. इथून बाहेर पडलो की हा इको पॉइंट आहे. हे पूर्ण 180 डिग्री व्ह्यू मिळतो. या बाजूला कोयना धरण इकडे, आणि असं ह्या साईडला वासोड्याचा दुसरी बाजू.
गडफेरी झाली, आता गड उतरायचा. आणि मागे बघू शकता खूप गर्दी आहे, प्रचंड गर्दी आहे विकेंड असल्यामुळे. ओके, फायनली तिथून एंट्री केली होती तिथेच पुन्हा आम्ही आलोय आणि आता हा ट्रेक कम्प्लीट होतोय पूर्ण. आम्ही बोटीच्या इथे आलोय, आता सगळेच दमलोय. जरा थोडं तिकडे कॅम्प साईडला गेल्यावर पुन्हा व्लॉग सुरू करतो. बाय.